आजच्या पिढीला मोटिवेशनल व्हिडिओज बघायची गरज पडते. स्वतःच्या वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं बघितलं, आपल्या लहान भावांना तिथे मृत्यूच्या शय्येवर झोपून ह्या लोकांना काय म्हणजे काय मोटिवेशन होतं त्यांचं. हे पहा, ही स्वराज्यासाठी समर्पित झालेली माणसं होती आणि यांचं एकच ध्येय होतं की आणि ते छत्रपतींनी निर्माण केलेलं ध्येय होतं शिवाजी महाराजांनी. हे स्वराज्य जनतेचं आहे, रयतेचं आहे, रयतेच्या स्वातंत्र्यासाठी ते निर्माण झालेलं आहे आणि ते स्वातंत्र्य रक्षणासाठी, रयतेचं रक्षण करण्यासाठी शेवटपर्यंत आपल्याला लढलं पाहिजे, हे एकमेव ध्येय त्यांच्या ह्याच्यात होतं. आणि कल्पना करा तुम्ही, शेवटच्या वेळेला हा माणूस असाही झालेला आहे. राजाराम महाराजांनी सगळी फौज फोडलेली आहे. धनाजी जाधव, ते निंबाळकर, ते घाटगे सगळे मागे लागलेले आहेत आणि एका बाजूने ह्या औरंगजेबाचा सरदार लुत्फुल्ला खान म्हणजे हजारोंची फौज घेऊन मागे लागलेला आहे. फौज मोडली, मरण आता म्हणजे दिसायला लागलं समोर. कुठे आश्रय घेतला? शंभू महादेवच्या डोंगरात. ते कारखेल म्हणून एक गाव आहे. एका बाजूला हवालदारवाडी गाव आहे, दुसऱ्या बाजूला कारखेल आहे आणि त्यामधून एक दरा गेलेला आहे. त्या दऱ्यामध्ये तुम्ही जर उतरलात ना तर अजूनही लांडगे दिसतील तुम्हाला, अजूनही कोल्ही दिसतील. एकट्या दुकट्या माणसाचं ते काम नाही, तिथली माहितगार माणसं घेऊन सोबत जावं लागतं. आणि तिथं ती गुहा, त्या गुहेमध्ये संताजी घोरपडे आहेत आणि त्यावेळी ह्या नागोजी मानेंनी मारेकरी घालून त्यांना मारलं. मी तुम्हाला म्हटलं ना की ती काय अवस्था असेल संताजींची. मारेकरीच आहे सगळे, हो, स्वकीय मारेकरी आहेत, बाहेरचे मारेकरी आहेत. त्यांना सतत असं वाटलं असेल, पीछे कातिल है या मेरा साया, हमेशा रहा ये अंदेशा, पीछे कातिल है या मेरा साया. आणि एक शेर मला आठवतो की स्वकीयांनीच मारलं ते, गैरों की बात छोड़िए, गैरों से क्या मिला. अरे तुम्ही मोगला बिगलांच्या काय गोष्टी करता रे. तिथं परकी माणसं होती. गैरों की बात छोड़िए, गैरों से क्या मिला, अपनों ने क्या दिया हमें, अपनों से क्या मिला. ही सगळी माझी माणसं होती. तुम्ही काय दिलं रे मला. तुम्ही अशा पद्धतीनं मृत्यू रणांगणामध्ये तो वीर मारला गेला नाही. तो वीर अशा क्षुद्र मारेकऱ्याकडून मारला गेला. आणि असं झालं तरी तो औरंगजेबाला जाऊन मिळाला नाही. ज्या माणसाच्या तलवारीवर मराठ्यांचा सगळा लढा तोडलेला होता, तो माणूस जर तिथे गेला असता तर काय औरंगजेबाने त्याला किती काय हे केलं असतं. पण औरंगजेबसुद्धा अतिशय म्हणजे काय म्हणतात त्याला माणसांची खूप जाण होती. त्याला कल्पना होती की संताजी, तसा प्रयत्नच त्याने केला नाही त्यांना फितवण्याचा. शेवटी हा माणूस स्वराज्यासाठी स्वकीयानेच घेरलेला असताना आणि मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा मृत्यू त्याने पत्करला, पण फितुरी केली नाही. हेच तर संताजीच्या आयुष्याचं सार आहे. म्हणून तर ती संताजी लिहिली.